झी 24 तास एक पाऊल पुढे। मुलांना नियमित अभ्यासक्रमाबरोबरच सैनिकी शिक्षण देण्याच्या उद्देशाने जोगेश्वरीच्या रायगड मिलिटरी स्कूलची स्थापना झाली। मात्र सध्या रायगड मिलिटरी स्कूल मरणासन्न अवस्थेत आहे। शाळेत वीज नाही, पाणी नाही, त्यामुळे रायगड मिलिटरी शाळेतला मिलिटरी हा शब्द आता फक्त नावापुरताच उरलाय। पाहूयात एक रिपोर्ट। मुंबईच्या जोगेश्वरीमधील रायगड मिलिटरी स्कूल मरणासन्न अवस्थेत आहे। मोठी इमारत, सुंदर मैदान असं सर्व काही असताना निव्वळ मॅनेजमेंटच्या अंतर्गत वादामुळे शाळेची दुरवस्था झाली आहे। शाळेचं वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात आलंय। शाळा अधोगतीला लागल्यानं 90 पालकांनी आपल्या मुलांचे दाखले शाळेतून काढून घेतलेत। या शाळेच्या एकूण इन्फ्रास्ट्रक्चरकडे आणि संस्थेकडे बघून पालकांनी या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे। परंतु आता ज्या पद्धतीने शाळेमध्ये म्हणजे गैरव्यवस्थापन सुरू आहे आणि त्याच्यामुळे जी शिक्षणाची आबाळ होती मुलांची, त्याच्यामुळे पालक मला वाटतं की ही शाळा सोडतात। पेरेंट्स भी जो हमारे कलीग्स है वो यहाँ पे पढ़ाना चाहते हैं, लेकिन मैनेजमेंट का ये जो प्रॉब्लम्स है वो सॉल्व होना चाहिए। या सॉल्व नहीं होता तो कुछ भी कदम जो भी है गवर्नमेंट सॉल्यूशन उसको निकाल के इसको क्लियर करे। हमारा वही उम्मीद है और हम उसी पे कायम है अभी भी। सैनिकी शिक्षण देण्याच्या उद्देशानं ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक प्रभाकर कुंटे यांनी या शाळेची स्थापना केली। मात्र त्यांच्या निधनानंतर रायगड मिलिटरी शाळेतला मिलिटरी हा शब्द फक्त नावातच उरलाय। जून महिन्यापासून मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांना पगारच दिला गेला नाहीये। अभी तो स्कूल की जो हालत है वो ठीक नहीं चल रही है। पिछले कई महीनों से हमारे स्टाफ में से टीचर्स जो हैं और जो दूसरा स्टाफ है उनकी सैलरीज टाइम टू टाइम रिलीज़ नहीं हो रही हैं और ये सिचुएशन जून महीने से बनी हुई है। इसकी वजह से बहुत से बच्चे स्कूल छोड़कर निकल गए हैं। सध्या शाळेत 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मॅनेजमेंट दुर्लक्षामुळे या मुलांचं भवितव्य अंधकारमय झालंय। झी 24 ताससाठी मुंबईहून पंकज दळवीसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।